हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. कर्मकांड. न्याय, नीती, विस्मरण. लाओत्से सांगतो की जेव्हा न्याय नीती गुंडाळून ठेवली जाते तेव्हा कर्मकांड बोकाळते. न्याय नीती नेहमीच गुंडाळून ठेवण्याची वृत्ती असते. नियम कायदे हे कितीही लोकहितार्थ असले तरीही प्रत्येकाला ते इतरांनी पाळावेत असेच वाटत असते. ते त्याच्या स्वतःसाठी नसतात. खुद्द नियम कायदे न पाळणाऱ्यांवर नजर ठेवणारे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात हेच नियम कायदे मोडताना आढळतात. एकेरी वाहतुकीतून इतरांना जाऊ न देणारे पोलीस स्वतः तो नियम पाळत नाहीत. भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणारे स्वतः किती स्वच्छ असतात ते आपण दररोज वर्तमानपत्रात वाचतच असतो. यामधून फक्त कर्मकांड उरते. एक दिखाऊ, बेगडी, नकली सोपस्कार पार पाडला जातो. त्यावेळी बेमालूम अभिनय केला जातो. पाहणाऱ्याच्या डोळ्यात शिताफीने धूळ फेकली जाते. यात कोणाचे किती भले होते ते त्यांचे त्यांनाच माहीत. ते पाहणाराही हे सर्व ओळखून असतो, कारण त्यानेही हेच केलेले असते. कोणी मान्यवर यायचा असला की चौकात पोलीस साळसूदपणे आपली नोकरी चोख बजावत असतात. त्यावेळी ते एका कोपऱ्यात कोंडाळे करून गप्पा मारत नाहीत की एका कोपऱ्यात दबा धरून नियम मोडणाऱ्यांवर झडप घालत नाहीत. त्यांना त्यांच्या कामाची माहिती आहे. त्यांना हातवारे करता येतात, त्यांना शिट्टी वाजवता येते, त्यांना मृदू बोलता येते इत्यादी त्या दिवशी आपल्याला समजते. एकदा का तो मान्यवर चौकातून पलीकडच्या चौकात पोहोचला की मग तेच पोलीस कोपऱ्यातल्या टपरीवर चहा ढोसत गप्पांचा अड्डा जमवतात. थोड्या वेळाने ते तिथून जे गायब होतात ते एकदम दुसऱ्याच दिवशी दर्शन देतात. आपणही काही कमी नाही. चौकात कधीतरी पोलीस असला तरच आपण लाल दिव्याला जुमानतो. नाहीतर इकडे तिकडे पाहून लाल दिवा असताना आपण बेदिक्कत चौक पार करतो. कोणी विचारले की अरे जा ना आपल्या रस्त्याने असा दम देतो. हे फक्त भौतिकातच चालते असे नाही, तर आता अध्यात्मातही हे सुरू झाले आहे. दररोज भल्या पहाटे उठून स्नानादी कार्यक्रम उरकून देवळात जाऊन प्रदक्षिणा घातल्या जातात. हे सर्व देव पावन व्हावा म्हणून केले जात नाही, तर कोणत्या तरी बाबाने सांगितलेले असते की असे केल्यास तुझा धंदा चौपट होईल. त्यासाठी हा सारा खटाटोप सुरू असतो. दानापेक्षा दानाची जाहिरात महत्त्वाची असते. त्यागापेक्षा त्याची वाच्यता जास्त महत्त्वाची असते. स्वामी महाराजांचे दर्शन महत्त्वाचे, मग आपले आचरण कसेही का असेना. उपवास करायचा, परंतु कोणी प्रसाद म्हणून अन्न दिले तर प्रसादाला नाही कसे म्हणायचे, म्हणून येथेच्छ ताव मारायचा. अशा प्रकारे जेव्हा न्याय नीती नियम कायदे यांचे फक्त सोपस्कारच उरतात तेथे कर्मकांड, दिखाऊपणा, बेगडीपणा सुरू होतो. अस्सलपेक्षा नक्कलच प्रभावी ठरते. अराजकता, कर्मकांड, विस्मरण. लाओत्से सांगतो की जेव्हा कर्मकांड जुगारून एकनिष्ठता आणि प्रामाणिकपणा अंतःकरणातून हद्दपार होतो तेव्हा अराजकतेला सुरुवात होते. कर्मकांड नीतिनियम जुगारून होत असते. त्यामुळे कोणी कोणाला जुमा नेनासा होतो. कारण कोण कुणाला बोलणार आणि दोष देणार. काल रात्री दारू प्यायलेल्यांची ज्याच्या तोंडाला घाण येत आहे तो दारू पिणाऱ्याला दारू पिऊ नको असे कोणत्या तोंडाने सांगणार. बुडत्याचा पाय अगोदरच खोलात असतो. तो कसा कोणाला वाचवणार. उपदेश करणारा स्वतः चारित्र्यवान असायला पाहिजे. तोच स्वतः जर नसते उद्योग करत असेल तर इतरांना उपदेश करायचा त्याला अधिकार प्राप्त होत नाही. त्यातून त्याने कोणाला काही सांगितलेच तर ते ऐकणारा त्याचेच वाभाडे काढतो आणि त्याचीच माळ त्याच्या गळ्यात घालतो. स्वतः तसाच राहून वर चार चौघात त्याला आणखी बदनाम करत राहतो. आता लाओत्से येथे काय सांगत आहे ते जरा सखोल पाहूयात. तो म्हणतो जेव्हा कर्मकांड जुगारून एकनिष्ठता आणि प्रामाणिकपणा अंतःकरणातून हद्दपार होतो तेव्हा अराजकतेला सुरुवात होते. याचा अर्थ महाभयावह आहे. मुळातच कर्मकांड ही लबाडी आहे. आता याच्या पुढे अधःपतन सुरू होते. निदान एखाद्या प्रसंगापुरते तरी कोणी जरा तात्पुरते तरी छान वागत होता. तोंड देखले तरी बेगडी तर बेगडी, जरा लाज शिल्लक होती.
लाओत्से म्हणतो की आता तीही गुंडाळून ठेवली जाते. मुलगा म्हणतो की मी दारू पितो हे घरी आईवडिलांना माहीत आहे, मग बाहेर जाऊन कशाला प्यायची. तो घरीच आईवडिलांसमोर निलाजरा होतो आणि दारू पिऊन तर्र होतो. चौकात पोलीस असताना त्यांच्या समोर लाल दिव्यातून गाडी घातली जाते. चुकून पोलिसाने विचारले तर त्याला वरची ओळख दिली जाते किंवा देत असलेल्या हप्त्याची आठवण करून दिली जाते किंवा चक्क पोलिसालाच दम दिला जातो. आता वाईट धंदे काळोखात गुपचूप लपवून केले जात नाहीत. ते राजरोस उघड्यावर खुलेआम केले जातात, कारण ते वाईट आहे हेच चूक असून हेच योग्य आहे असे त्याचे उदात्तीकरण केले जाते. एकादशी असली की मुद्दामहून आईवडिलांसमोर दारू पीत मांस मटण खाल्ले जाते, कारण आता सज्जनपणा अंतःकरणातून हद्दपार झालेला असतो. प्रामाणिकपणा हृदयातूनच नष्ट झालेला असतो. सज्जनपणाची नवीन व्याख्या निर्माण होते. जुगार खेळणे, दारूच्या पार्ट्या करणे, बायकांची अदलाबदल करून नाच धिंगाणा घालणे हे सभ्यतेचे लक्षण मानले जाते. जो जास्त दारू पितो तो पराक्रमी मानला जातो. काळा व्यवहार करून अलोट धनसंपत्ती मिळवणे हे व्यवहार चातुर्याचे लक्षण मानले जाते. दहशत माजवणे हा महापराक्रम समजला जातो. अशा धनाचे आधुनिक स्वामी महाराजांना दान करणे हे पुण्य म्हणून मोजले जाते. इतका पैसा आला कुठून याचा विचार न करता ते स्वामी महाराजही भरभरून आशीर्वाद देतात. हरि ओम.